Hello student, once again welcome to our lecture series GIS and remote sensing. I told you in a previous lecture that we will look at the concept of electromagnetic spectrum and electromagnetic radiation in special lecture. So today we will learn about its concept. We have learned some information about electromagnetic radiation and electromagnetic spectrum, the remote sensing lectures. So let's see more information or more details of electromagnetic radiation and electromagnetic spectrum. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम काय आहे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन काय आहे, या दोन कन्सेप्ट आपण बघूया. त्याच्या नावामध्येच कन्सेप्ट आहे बघा की रेडिएशन आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक. रेडिएशन आहे. रेडिएशन एव्हरीवन नो अबाउट रेडिएशन. रेडिएशन मीन्स एनर्जी. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक त्यामध्ये दोन फील्ड आहे, एक आहे इलेक्ट्रिक फील्ड आणि दुसरे आहे मॅग्नेटिक फील्ड. तर जे काही एनर्जी आहे तो त्यासाठी आपण जो एनर्जी सोर्स आहे तो आपण सन आहे समजा आपला एनर्जी सोर्स आहे, तो काय आपला जो प्रायमरी एनर्जी सोर्स आहे सन आहे. तो सन काय करतो की त्याच्या सरफेसवरती हाय अमाऊंट ऑफ एनर्जी जी काय आहे तयार होते ते रिलीज करतो. आणि जी काही एनर्जी आहे ती काय करते आपल्या अर्थवरती पोहोचते. आणि अर्थवरती कशाच्या स्वरूपात पोहोचते, जी काय आता ही एनर्जी ट्रॅव्हल करते आपल्या अर्थवरती कशा स्वरूपात येते की वेव्हच्या फॉर्ममध्ये काय होते ट्रॅव्हल करते. हे त्याला काय आपण म्हणतो रेडिएशन म्हणतो. आणि हे जे रेडिएशन आहे वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये काय करतात ट्रॅव्हल करतात अर्थवरती. आणि ह्या रेडिएशनमध्ये काय असतात की दोन फील्ड असतात, एक इलेक्ट्रिक फील्ड असते, आणि दुसरी असते मॅग्नेटिक फील्ड. आणि ही जे काही फील्ड असते ह्या दोन्ही फील्ड एकमेकांचे काय असतात परपेंडिक्युलर असतात. आणि या ज्यावेळेस ट्रॅव्हल करतात या वेव्ह त्या काय करतात की एकमेकांच्या परपेंडिक्युलरमध्ये या स्वरूपामध्ये जे काही रेडिएशन असते ते ट्रॅव्हल करतात. आता ज्या वेव्ह म्हणजे काय, ही जी काही वेव्ह आहे ही जी काय असं ट्रॅव्हल करते याला म्हणतात वेव्ह. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आर वेव्स दॅट आर क्रिएटेड ॲज अ रिझल्ट ऑफ व्हायब्रेशन बिटवीन अन इलेक्ट्रिक field and a magnetic field. In other words, electromagnetic waves are composed of oscillating magnetic and electric field. Means electromagnetic waves are formed when electric field comes in contact with the magnetic field. They are hence known as electromagnetic waves. The electric field and magnetic field of an electromagnetic waves are perpendicular to each other. They are also perpendicular to the other direction of electromagnetic waves. जसं की आपण बघितलं की इलेक्ट्रोमॅग्नेटिकचे काय परपेंडिक्युलर फॉर्ममध्ये काय असं ट्रॅव्हल करतात आणि जी काही एनर्जी असते ती रेडिएशनच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करतात. रेडिएशन बघा, रेडिएशनची डेफिनेशन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इज अ फॉर्म ऑफ एनर्जी दॅट इज ऑल अराउंड अस अँड टेक्स मेनी फॉर्म्स. आपण बघितलं की वेगवेगळ्या जे काही रेडिएशन असतात ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करतात. मग त्यामध्ये जे काही वेव्हच्या फॉर्ममध्ये असेल तर शॉर्ट वेव्ह असेल, लॉंग वेव्ह असेल. या डायग्राममध्ये बघूया की ज्यावेळेस सन त्याच्या सरफेसवरून जे काय हाय अमाऊंट ऑफ एनर्जी काय करतो रिलीज करतो, ज्यावेळेस ती अर्थवरती येते ती काय करते की एक शॉर्ट वेव्हच्या फॉर्ममध्ये काय होते अर्थवरती पोहोचते. आणि ज्यावेळेस अर्थवरून ती काही एनर्जी रिलीज होते ती करते एक लॉंग वेव्हच्या फॉर्ममध्ये काय होते रिलीज होते. या ठिकाणी बघू शकता या डायग्राममध्ये एक आहे इलेक्ट्रिक फील्ड आणि एक आहे मॅग्नेटिक फील्ड. दोघांचे दोन्ही पण एकमेकांच्या परपेंडिक्युलर ट्रॅव्हल करत आहे. परपेंडिक्युलर ट्रॅव्हल करत आहे. जो काही एक्स तुम्हाला दिसतोय तो काय आहे हे डायरेक्शन आहे, ते ज्या काही वेव्हची जी काही डायरेक्शन ते काय डायरेक्शन रिप्रेझेंट करतं. जो ॲरो जो एक्स दिसतोय तो म्हणजे ओव्हरऑल जर बघितलं की असं रेडिएशन की ज्यामध्ये इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड
जे काही वेव्ह फॉर्ममध्ये काय करतात ते ट्रॅव्हल करतात. तर आता बघूया की इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम काय असतं. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या अगोदर आपल्याला दोन कन्सेप्ट महत्त्वाच्या आहेत त्या बघायच्या की फ्रिक्वेन्सी काय आणि वेव्हलेंथ काय. आपण वेव्ह बघितली, आपण वेव्ह बघितली, ही आहे आपली काय, ही वेव्ह आहे. आणि आपल्याला आता काय बघायची, वेव्हलेंथ बघायची. वेव्हलेंथ मीन्स द डिस्टन्स बिटवीन टू क्रेस्ट, और असं पण म्हणू शकतो की द डिस्टन्स बिटवीन टू हायेस्ट पीक ऑफ वेव्ह. वेव्हचा जो काय हायेस्ट पीक आहे त्याची जी लेंथ, आता हे डायग्राम हे काय आहे, याचा हायेस्ट पीक हा आहे या लेंथचा, आणि इथं हायेस्ट पीक. या दोन्ही मधलं जे काही डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो वेव्हलेंथ. आपण की डिस्टन्स बिटवीन टू क्रेस्ट और डिस्टन्स बिटवीन टू हायेस्ट पीक. आणि जे काही हा जो एरिया आहे याला आपण ट्रप देखील काय म्हणतो, ट्रप म्हणतो. आणि त्यानंतर दुसरं जी कन्सेप्ट आहे ती आपली येते फ्रिक्वेन्सी. तर फ्रिक्वेन्सी मीन्स काय की नंबर ऑफ ऑसिलेशन पर सेकंड. जी काही वेव्ह ट्रॅव्हल करते पर सेकंडला किती ट्रॅव्हल करते, की अप डाऊन जसं होतं ना की वर खाली, आता ही ट्रॅव्हल, आता ही वेव्ह काय होते, ट्रॅव्हल होते वर खाली होते, की नंबर ऑफ सेकंड की किती वेळेस ते काय होते ट्रॅव्हल करते, त्याला आपण म्हणतो की त्या वेव्हची काय येते, फ्रिक्वेन्सी येते. आणि वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी या दोन्हीमध्ये काय की दोन्ही एकमेकांना काय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय की जर समजा फ्रिक्वेन्सी वाढली तर वेव्हलेंथ काय होते, कमी होते. आणि जर फ्रिक्वेन्सी कमी झाली तर वेव्हलेंथ काय होते, वाढते. म्हणजे याचा अर्थ काय की याच्या दोन्ही कन्सेप्ट आहे, वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी दोन्ही एकमेकांना काय इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि जी काही वेव्हलेंथ असते, आता ही जी वेव्हलेंथ आहे ती रिप्रेझेंट करते लॅम्डाने. जो काही ग्रीक लेटर आहे जो लॅम्डा या ठिकाणी बघा की रिप्रेझेंट बाय लॅम्डा. आणि जी वेव्हलेंथ जी आहे ती कॅल्क्युलेट कशासाठी केली जाते, वेव्हलेंथ कॅन बी मेजर इन द मीटर, सेंटीमीटर और नॅनोमीटरमध्ये. तर आता ही जी काही डायग्राममध्ये बघूया. जे काही आपण बघितलं की सन जो आहे की जी काही एनर्जी आहे रेडिएशनच्या फॉर्ममध्ये काय होते की रिलीज करतो आपल्या अर्थ सरफेसवरती. आणि जे काही रेडिएशन असतात त्या रेडिएशनमध्ये वेगवेगळे काय असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असतात. तर ते काय जे स्पेक्ट्रम असतात ते बघूया. पहिला आहे गामा रेज, दुसरा आहे एक्स रेज, नंतर अल्ट्राव्हायोलेट रेज, त्यानंतर आहे व्हिजिबल रेज, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ज, आणि लास्ट वन इज रेडिओ वेव्ह. तर जे काही गामा रेज असतात, जे काही ट्रॅव्हल करतात ते काय असतात, एकदम शॉर्ट वेव्ह असतात. त्यांची जी वेव्हलेंथ असते काय असते, शॉर्ट वेव्ह असते. आणि त्यानंतर जसं इन्क्रीज होत जाईल त्यानंतर मायक्रोवेव्ह, रेडिओवेव्हपर्यंत ते काय होते की त्याची जी लेंथ असते ती लॉंग वेव्हलेंथमध्ये ते काय करतात, ट्रॅव्हल करतात. आणि जे गामा रेज, एक्स रेज जे असतात ते काय करतात, सुरुवातीला या ठिकाणी सुरुवातीचं बघा गामा रेज ते काय असते, त्यांची लेंथ जी असते ती शॉर्ट वेव्हलेंथ असते. आणि आपण जसं बघितलं की जर वेव्हलेंथ जर शॉर्ट असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी कशी असते, हाय असते, आणि त्यामुळे एनर्जी सुद्धा त्या ठिकाणी हाय असते. आणि ज्यावेळेस लॉंग वेव्हलेंथ असते त्यावेळेस त्याची फ्रिक्वेन्सी देखील लो असते आणि एनर्जी देखील काय असते, लो असते. हे बघा देखील एक जे काही स्पेक्ट्रम आहे ती काय रेंज अरेंजमेंट केलेली कशी, गामा रेज, एक्स रेज, अल्ट्राव्हायोलेट, म्हणजे इथं शॉर्ट वेव्ह पासून तर लॉंग वेव्हपर्यंत. आणि त्यात आपण बघितलं की शॉर्ट वेव्ह असेल तर हाय फ्रिक्वेन्सी, हाय एनर्जी, आणि लॉंग वेव्ह असेल तर लो फ्रिक्वेन्सी आणि लो एनर्जी. तर याची जी काही वेव्हलेंथ आहे ती वेव्हलेंथचा देखील आपण एक चार्ट बघूया. वेव्हलेंथ बघूया. आता जी गामा रेज जी आहे त्याची जी वेव्हलेंथ बघा की लेस दॅन 10⁻12 या ठिकाणी जी काय नॅनोमीटर. आणि एक्स रेजची बघा 1 नॅनोमीटर टू 1 पिकोमीटर, अल्ट्राव्हायोलेटची 400 नॅनोमीटर टू
1 नॅनोमीटर, विजिबलची 750 नॅनोमीटर टू 400 नॅनोमीटर. तसेच नियर इन्फ्रा रेडची आहे, इन्फ्रारेडची आहे, मायक्रोवेव्हची आहे, आणि लास्टली काय आहे की रेडिओ वेव्हची आहे, की त्याची किती आहे की ग्रेटर दॅन 1 नॅनोमीटर टू त्याची आहे 1 मायक्रोमीटर त्याची जी काही वेव्हलेंथ आहे ती. आणि आता बघूया की इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे काही स्पेक्ट्रम आहे त्याची जे काही यूज कशा पद्धतीने त्याचा यूज केला जातो. तर आपण जसं अरेंजमेंट जशी केली होती की गामा रेज, एक्सरेज, अल्ट्राव्हायोलेट, विजिबल लाईट, इन्फ्रारेड, मायक्रो, तर जे काही यूज आहे ते आपण रेडिओपासून सुरुवात करूया. की जे काही रेडिओ व्ह्यूज आहे ते काही यूज फॉर कम्युनिकेशनसाठी मोस्टली यूज केले जातात, फॉर ब्रॉडकास्टिंग, रेडिओ अँड टेलिव्हिजन. आणि याची जी काही वेव्हलेंथ जी असते ती काय असते, वेव्हलेंथ जास्त असते. बरोबर, आपण बघितलं रेडिओची वेव्हलेंथ इथं की लॉंग वेव्ह असतात त्याच्यामुळे वेव्हलेंथ जास्त असते. जसं आपण इकडे गामा रेज वगैरे त्याची वेव्हलेंथ जी आहे ती अतिशय काय होणार आहे, कमी होणार आहे. त्यानंतर काय मायक्रोवेव्ह, तर मायक्रोवेव्ह काय बेसिकली कुकिंगमध्ये आणि रडार, टेलिफोन. त्यानंतर इन्फ्रारेड, रेडिएटर्स काही सिग्नल्समध्ये असतात, हिटिंगमध्ये देखील यूज होतात. नंतर विजिबल जे काही रेज असतील ते आपण काय बघू शकतो, फॉर एक्झाम्पल आपल्या जे काही रेनबोचे कलर आहे ते. त्यानंतर अल्ट्राव्हायोलेट काय करतात, स्किन करते ऑब्झर्व केलं जाते. त्यानंतर वॉटर प्युरिफिकेशनमध्ये देखील आणि बॅक्टेरिया किल करण्यासाठी, बॅक्टेरिया, व्हायरसेस त्यासाठी. त्यानंतर येतं एक्सरेज काय करतात, बेसिकली मेडिकल पर्पजसाठी त्याचा यूज होतो, डायग्नोसिस ऑफ बोन्स अँड टीथ देखील. त्यानंतर लास्टली काय गामा रेज ते काय करतात, यूज इन मेडिसिनमध्ये, किलिंग कॅन्सर सेल्समध्ये. त्यानंतर त्यामध्ये जे काय असतं ते हाय एनर्जी रेडिएशन असतात गामा रेजमध्ये. तर हे जे काय आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम त्या संदर्भातील काय आहे की नोट्स आहे की सन इज अ प्रायमरी सोर्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. त्यानंतर हाय फ्रिक्वेन्सी, मोर एनर्जी, मोर डेंजरस. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे काय, तर त्या संदर्भात देखील जे काही नोट्स आहे सच इम्पॉर्टन्स फॉर यू. इलेक्ट्रोमॅग्नेटिक्स ज्या काही रेडिएशन आहेत ते काय करतात, वेव्हच्या फॉर्ममध्ये काय करतात, ट्रॅव्हल करतात. ज्या पद्धतीने आपण बघितलं की त्याला 2 फील्ड असतात, एक इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड. ओव्हरऑल एक ओव्हरव्ह्यू घेऊयात. जो काय आपला सन आहे तो काय करतो, त्याच्या सरफेसवरती हाय अमाऊंट ऑफ एनर्जी काय करतो, रिलीज करतो. ती एनर्जी काय होते, आपल्या अर्थवरती पोचते आणि ही एनर्जी रेडिएशनच्या स्वरूपात पोचते. आणि हे जे काही रेडिएशन असतात ते वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये काय करतात, ट्रॅव्हल करतात. या रेडिएशनमध्ये काय असतात, 2 फील्ड असतात, एक असते इलेक्ट्रिक फील्ड आणि दुसरी मॅग्नेटिक फील्ड असतात. आणि हे 2 एकमेकांच्या परपेंडिक्युलर असतात. कसे असतात, परपेंडिक्युलर असतात. आणि या स्वरूपामध्ये जे काय असतात ते रेडिएशन आहे ते ट्रॅव्हल करतात. आणि त्यानंतर आपण काय बघितलं की वेव्हलेंथ वगैरे बघितले की वेव्हलेंथ म्हणजे काय आणि फ्रिक्वेन्सी म्हणजे काय. वेव्हलेंथ म्हणजे काय, द डिस्टन्स बिटवीन 2 क्रेस्ट और द डिस्टन्स बिटवीन 2 हायस्ट पीक. आणि फ्रिक्वेन्सी काय बघितली, फ्रिक्वेन्सी रिप्रेझेंट काय करतात, फ्रिक्वेन्सी व्हीने रिप्रेझेंट करतात नंबर ऑफ ऑसिलेशन पर सेकंड, की पर सेकंडमध्ये किती ऑसिलेशन होतं हे बघा, किती अप डाऊन जे काय ऑसिलेशन. आणि या फ्रिक्वेन्सी आणि यामध्ये वेव्हलेंथमध्ये काय काय असतं, दोघांना युनिव्हर्सली प्रोपोर्शनल असतात. म्हणजे कसं की फ्रिक्वेन्सी वाढली तर वेव्हलेंथ कमी होते आणि वेव्हलेंथ कमी झाली तर काय होते, फ्रिक्वेन्सी वाढते. म्हणजे काय, युनिव्हर्सली रिलेशनशिप मध्ये आपण ते बघू शकतो. तर अशा पद्धतीने हे जे टॉपिक होते त्यानंतर आपण त्याचे जे काही वेव्हलेंथ आहे ते बघितले. त्यानंतर कोणत्या सेक्टरमध्ये यूज होतो. आणि हे जे काही नोट्स आहे त्या व्हिडिओ पॉज करून तुम्ही लिहून घ्या. So I hope you understood about the electromagnetic spectrum and electromagnetic radiation. So see you in the next lecture with new topic. Thank you for watching.